आता आता कोरियनचाच परत विषय येतो. मेन कन्सेप्ट कशी होती तिथे कोरियामध्ये अशी आहे की संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवसभर काम करून येता तेव्हा तुमची स्किन पोल्युशननी खराब झालेली असते, दिवसभरचा स्ट्रेस असतो, त्याच्यानंतर त्याच्यावरती डस्ट बसलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथे आपण दुर्लक्ष करतो इंडियन लोक की आपल्या चेहऱ्यावरती डेड लेअर असतो, मृत पेशींचा थर, हा आपण काढत नाही. आपण काय म्हणतो की मी फेसवॉश वापरते, मी ह्या कंपनीचं क्लेन्झर वापरते, पण नुसत्या क्लेन्झरनी आपल्या चेहऱ्यावरचे तेवढी रंध्र मोकळी होत नाहीत किंवा त्याचे डेड स्किन निघत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी तुमची जी ब्युटिशियन असेल, एस्थेटिशियन असेल, जिच्याकडे तुम्ही स्किनसाठी जाता, त्यांच्याशी नीट बोलून की माझ्या स्किनवरती काय गरजेचं आहे. कारण यंग स्किनची डिमांड वेगळी असते, मॅच्युअर स्किनची डिमांड वेगळी असते आणि ओल्ड म्हणजे एज स्किनची डिमांड वेगळी असते. तर त्याप्रमाणे प्रत्येकाने जर प्रॉडक्ट वापरले घरी, होम केअर सगळ्यात मस्ट आहे. आणि हे पूर्वी मला खूप समजावून सांगायला लागायचं, पण आता लोकांना माहिती आहे की होम केअर गरजेची आहे. कारण कुठलीही ट्रीटमेंट विदाऊट होम केअर होत नाही. कारण तुम्ही महिन्यातनं एकदा येणार माझ्याकडे किंवा 15 दिवसातनं मी म्हणे की सपोज ट्रीटमेंट असेल तर, पण ह्या व्यतिरिक्त तुमची स्किन रोज रिव्हर्स येत असते, रोज आपण एजिंग कडे चाललेलो असतो सेकंदाला. तर तुमच्या त्वचेची जी गरज आहे ती तुम्ही होम केअरनी पुरी केली पाहिजे.